दरम्यान सरकारनं तातडीनं कोरोनाबाबत बैठक बोलवावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। कोरोनाची संपूर्ण माहिती द्यावी असंही विजय वडेट्टीवार म्हणाले। तर दुसरीकडे कोरोनाबाबतची सत्यता समोर येणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। आमचं सरकार असताना आम्ही कोरोनाची सर्व खरी आकडेवारी दिली होती अशी आठवणही आदित्य ठाकरेंनी करून दिली आहे। हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे, कारण आता ही सुरुवात आहे। ह्या बिगिनिंगला जर आपण थांबवू शकलो नाही तर पुढे हे गंभीर स्वरूप येईल। म्हणून तातडीची बैठक सरकारने घ्यावी, या संदर्भातली संपूर्ण स्वयंस्पष्ट माहिती जनतेपर्यंत द्यावी की हे खरंच आहे की वस्तुस्थिती काय आहे, ही लोकांच्या पुढे झाली पाहिजे। लोकांमध्ये अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण पुन्हा निर्माण होईल, यासाठी सरकारने सावध राहून त्यावर निर्णय घेतला पाहिजेत आणि लोकांपर्यंत माहिती दिली पाहिजे। आकडेवारी कुठेही आलेली नाहीये, खुलेपणाने बोलत नाहीयेत, पण मला वाटतं जर आत्तापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार, पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे। जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे। आता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते। लपवले जाण्यात काही राज्य होती ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे, पण जिथे पारदर्शकता होती, मग केरळ असेल महाराष्ट्र असेल, एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी।